हे मित्रांनो, वेलकम बॅक टू चव्हाण ट्रेडिंग एम्पायर आणि एक जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही गेल्या 1 ते 2 महिन्यात जर तुम्ही सिल्वर किंवा गोल्डमध्ये जर ट्रेड केला नसेल किंवा इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर काहीतरी तुम्ही मिस करताय असं मी म्हणेल. कारण की जर तुम्ही रॅली बघितली आणि रॅली बघितल्यानंतर आत्ताचे कालपासून जो काही मोमेंटम सिल्वर ऑलमोस्ट 25% क्रॅश झालं आहे आणि गोल्ड हे ऑलमोस्ट 15%पर्यंत क्रॅश झालेलं आहे. तर हे ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या व्हॉलेटॅलिटीचा जर फायदा तुम्ही घेत असाल तर तुम्हाला खूप जबरदस्त प्रॉफिट बघायला मिळतील. आणि जर तुम्ही ही संधी सोडत असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती मी सिल्वर किंवा गोल्डमध्ये ट्रेड घेऊ शकतो आणि मी मिनिमम 200, 400, 1000 रुपयापासून मी चालू करू शकतो. आणि ते पण काय ETF वगैरे हे नाही म्हणत मी म्हणतो आहे की ॲक्च्युअलमध्ये आपण जी गोल्डची पेअर आहे तर ती गोल्डची पेअर आपण ट्रेड करू शकतो विथ क्रिप्टोच्या मार्केटमध्ये. तर ते प्लॅटफॉर्म आहे ते तुमच्या स्क्रीनवर आहे. त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे शार्क एक्सचेंज. या प्लॅटफॉर्मवरतून मी ऑलमोस्ट 1 महिन्यापासून ह्या प्लॅटफॉर्मला 100% यूज करतो आहे. आणि पहिली गोष्ट FIU रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला गोल्डमध्ये ट्रेड करायचं असेल तर सगळ्या क्रिप्टोच्या पेअरसोबत गोल्ड ट्रेडिंग, जे गोल्डचं जे टोकन असतं तर त्याचं एक्झॅक्ट रेप्लिका PAXZ USDT जशा पद्धतीने जे गोल्ड मूव्ह करतं XAU USD जी पेअर आहे ती मूव्ह करते, तर त्याच्या सिमिलर पद्धतीने आपल्याला ही पेअर ही मूव्ह करताना दिसते. आणि बऱ्याच दिवसापासून आपण ह्या पेअरमध्ये बाईंग करत होतो आणि प्रॉफिट काढत होतो, बाईंग करत होतो, प्रॉफिट करत होतो, कारण की खूप चांगलं मोमेंटम हे पॉझिटिव्ह साईडला चालू होतं. परंतु काल एक चेंज ऑफ कॅरेक्टर झालं आणि चेंज ऑफ कॅरेक्टरनंतर आपण शॉर्ट साईडला एंट्री घेतली आणि शॉर्ट साईडला एकदम छोट्या क्वांटममधून सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट आज आणि काल रात्री आपण जो ट्रेड केला होता त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट आपण काढलेलं आहे. तुम्हाला मी आज 31 तारीख आहे, तर 31 तारीख आज ओलांडल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण 1 तारीख ते 31 तारीखमध्ये आपण किती प्रॉफिट केलेलं आहे तर आणि किती कॅपिटल आपली केली होती, म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपलं प्रॉफिट किती झालेलं आहे तर ते मला उद्या शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही शार्क एक्सचेंजची जर तुम्ही हे बघितलं असेल तर काय फॅसिलिटी ते आता आपल्याला देत आहेत, तर तुम्ही जर बघितलं तर 30 डेज चॅलेंज आहे. तर ज्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करत असाल तुमचे ट्रेडिंग तर 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत ते कॅल्क्युलेशन करतील. आपल्याला कुठेही ह्याला क्लेम करायची गरज नाही. जर तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्हाला पूर्णचे पूर्ण ट्रेडिंग फी ते तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पुन्हा रिफंड करणार आहेत. 30,000पर्यंत ते करणार आहेत. म्हणजे जर तुमचे 30,000पर्यंत ट्रेडिंग फीज लागलेले असतील जे तुम्ही प्लॅटफॉर्मला दिले, जर तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये क्लोज करत असाल तर ते पूर्ण फी तुम्हाला. आणि हा बेनिफिट आपण ह्या महिन्यात पहिल्यांदा घेणार आहोत. 3 दिवसात त्यांनी जे हाऊ इट वर्क्स वगैरे हे जर तुम्ही गेला त्याच्या थ्रू तर ह्याच्यात तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली हे कशा पद्धतीने काम करत आहे. ओके, हे लिमिटेड टाईमसाठी आत्ता हे कॅम्पेन चालू आहे. हे कधीही बंद होऊ शकतं, परंतु ह्या महिन्यात आपल्याला ऑलमोस्ट 6,000 ते 7,000 रुपये ट्रेडिंग फीज माझी रिफंड भेटणार आहे. आणि ऑन टॉप ऑफ माय प्रॉफिट्स जे नेट PNL माझं झालेलं आहे तर त्याच्यावरती. दुसरी गोष्ट, मी आता एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी किंवा काय वापरतो आहे तर ते थोडंसं डिस्कस करूया. 1 मिनिट, माझा एक ट्रेड चालू होता तो. अच्छा, ये ट्रेड क्लोज झाला का तो? एक बघा, म्हणजे इतका छोट्या क्वांटमनी. अच्छा, याला रिफ्रेश करतो 1 मिनटं. ओके, हे सकाळचं प्रॉफिट होतं. आता मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यात पैसे कसे विड्रॉ करायचे. हो का, बसल्या बसल्या मी आत्ता 500 रुपये 496 रुपयाचं प्रॉफिट अर्न केलेलं आहे. जर तुम्ही आता वॉलेटमध्ये गेला तर तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले असताल तर 40,000 रुपये मी इथे ॲनर वॉलेटमध्ये ठेवतो आणि जे ट्रेडिंग कॅपिटल असतं ज्याच्यामध्ये मी ॲक्च्युअल ट्रेडिंग करतो तर ते मी फक्त 10,000 रुपये ठेवतो. आणि 10,000मधले पण मी 5,000 पहिले लावतो आणि जर मला कॉन्फिडन्स वाटला ट्रेडमध्ये तर अजून 5,000 लावतो. तर अशा पद्धतीने मी मनी मॅनेजमेंट करत असतो. तर आता जर तुम्ही बघितलं तर मी फक्त आय थिंक 1,500 ते 2,000 रुपये लावले होते आणि त्याच्यावरती मला 500 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. ओके, तर पहिल्यांदा मी तुम्हाला हे प्रॉफिट विड्रॉ कसं करायचं तर ते तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, किती वेळात विड्रॉ होतं ते मी तुम्हाला सांगतो.
INR विड्रॉलवरती मी क्लिक करतो. इथे जर तुम्ही बघितलं की माझी जर मागचे जे विड्रॉल असतील, हे बघा तुम्हाला हे सगळे विड्रॉल मला दिसते बघा, 30, 29, 26, 12 हे सगळे विड्रॉल तुम्हाला मागचे दिसतील. आता मी बघणार पहिले की माझ्या फ्युचर्समध्ये किती पैसे आहेत. 10,500 रुपये. तर पहिले 500 रुपये हे मी या INR वॉलेटला ट्रान्सफर करून घेतो. ओके, तर 500 रुपये मी हे बघा इथे माझ्या ट्रान्सफर करून घेतले. 40 होते, 40 500 झाले. आता मी हे करणार विड्रॉ फंड्स करणार 500 रुपये. ओके, कंटिन्यू. कंटिन्यू केल्यानंतर एक पासवर्ड येतो. 1 मिनिट गाईज. तो पासवर्ड जो येईल तर तो मला घ्यावा लागेल. हे बघा गाईज, मी फक्त ईमेल आणि माझा मोबाईलला जो OTP आला तो मी टाकला आणि बघा विड्रॉ रिक्वेस्ट इनिशिएटेड आणि मला इथे मेसेज आले बघा 500 रुपये रिसीव झाल्याचा मेसेज मला विदिन सेकंड्स हा मेसेज आलेला आहे माझा. जर आता तुम्ही जर बघितलं ह्याला, जर मी रिफ्रेश केलं ह्या पेजला, तर मला इथे दोन्ही अमाऊंट माझे ॲक्च्युली ही जी आहे मी सकाळी 1847 रुपये विड्रॉ घेतले होते माझ्या अकाउंटमध्ये, परंतु ते पण माझे इथे इनिशिएटिव्हमध्ये दिसत आहेत समहाऊ, पण ही विड्रॉ मला भेटलेली आहे माझ्या अकाउंटमध्ये. मला हे रिफ्लेक्ट होत आहेत पैसे, तर समहाऊ इथे अपडेट झालेलं नाही आहे. परंतु तुम्ही जर बघितलं हे सक्सेसमध्ये पण दिसते आता, आणि मला आता मेसेज आला आहे बँकेचा की 500 रुपये क्रेडिट झालेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने क्रेडिट आणि जे डिपॉझिट विड्रॉल आहे तर ते खूप फास्ट आहे शार्क एक्सचेंजवरती. आता आपण ट्रेडिंगकडे येऊया. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला थोडंसं काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं, ओके, तर हा नाही, मला BTC मी आता सध्या बघत नाही आहे. 1 मिनिट. PXGचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 1 आवरली जर गेलात, ओके, 1 आवरलीमध्ये हे बघा, काल काय झालं, पहिले मार्केट कंटिन्यू वर जात होतं आणि ही जी मोमेंटम आली तर ह्याला काय म्हणतात, ह्या मोमेंटमला म्हणतात लाऊड मूव. ओके, तर ही लाऊड मूव आली. तर लाऊड मूव झाल्यानंतर हे बघा RSI पण खूप वीक झाला आवरली कॅन्डलमध्ये, आणि नंतर आपला जो झोन आहे तर आपल्या झोनच्या तिथपर्यंत तो आला आणि नंतर पुन्हा त्याने रिव्हर्सल घेतला. तर तुम्ही जर बघितलं तर हे बघा इथपर्यंत त्यांनी रिव्हर्सल घेतला आणि इथून पुन्हा त्यांनी कंटिन्युअस शार्प फॉल केलेला आहे. तुम्ही जर बघितलं RSI पूर्णपणे निगेटिव्ह झोनमध्ये ट्रेड करताय. जर तुम्ही प्राईस ॲक्शन प्लस RSI जे मी स्वतः वापरतो मोमेंटम ट्रेडिंगसाठी, कारण की जर तुम्हाला प्रॉफिट्स पाहिजे असतील तर मोमेंटम गरजेचं आहे आणि तुम्ही अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रेड केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये सध्या मोमेंटम आहे. लास्टच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही जर माझे ट्रेड्स बघितले तर तुम्हाला ऑलमोस्ट ट्रेड हिस्ट्री जर तुम्ही बघितली तर तुम्हाला हे बघा, तुम्हाला दाखवतो, सगळे PXGs दिसतील. एखाद दुसरा इथेरियम किंवा हे दिसतील, पण मोस्ट ऑफ दी टाइम्स PXGमध्ये ट्रेड घेतलेला आहे. का बरं? त्याच्यामागचं कारण असं आहे की मध्ये काही वीक्समध्ये BTC आणि इथेरियम हे साईडवेज होते. आता ते सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत, परंतु गोल्ड हे कंटिन्यू ट्रेंडिंगमध्ये होतं आणि त्याचा मला बेनिफिट घ्यायचा होता. तर ह्या महिन्यात मी खूप चांगला बेनिफिट ह्या PXG ह्या पेअरमध्ये, गोल्डच्या पेअरमध्ये ट्रेडिंग करून खूप चांगला बेनिफिट घेतलेला आहे. तर तुम्ही बघितलं तर मी वॉलेटमध्ये 50,000 रुपये ठेवतो टोटल, वापरतो फक्त 10,000 रुपये ट्रेडसाठी, मॅक्सिमम 10,000 रुपये इन 1 ट्रेड. ओके, पण आपलं जर हे 50,000चं कॅपिटल आहे तर ते कॅपिटलमध्ये आपण टोटल किती प्रॉफिट्स काढले आहेत आणि काय आहे आपलं PNL ते तर मी उद्या एक व्हिडिओ काढेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे पूर्ण दाखवून देईल. ओके, आणि जे काही आता हे चॅलेंज चालू आहे शार्क एक्सचेंजचं, तर शार्क एक्सचेंजच्या चॅलेंजमध्ये जे काही माझी ट्रेडिंग फीज आहे तर ती मला किती लागली होती आणि ती रिफंड माझी जे काही आहे तर ती 3 दिवसानंतर ती करणार आहे, तर त्याचं स्टेटसही मी तुम्हाला टाकून देईल. ओके, तर ज्यांना कोणाला BTC, इथेरियम
ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची असेल किंवा गोल्डमध्ये ट्रेडिंग करायची असेल, सगळ्यात मोठं बेनिफिट ह्याचं जे असतं की PAX हे जे गोल्डचं जे कॉईन आहे, तर ही जी पेअर आहे, तर ही पेअर ही विकेंडला पण मार्केट चालू असतं. आणि तुम्ही जर बघितलं असेल की सोमवारी बऱ्याचदा गोल्ड किंवा सिल्वरचं मार्केट हे गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असतं. परंतु तुम्हाला जर हे प्राईस ॲक्शनचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही इथे एक छोट्या क्वांटममध्ये विकेंडलासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ठेवू शकता किंवा ट्रेड घेऊन ठेवू शकता, जेणेकरून तुमचा जो गॅप अप किंवा गॅप डाऊनवाला जो मंडेला जो हे असतो प्राईस हाईक किंवा प्राईस डाऊनमध्ये जातं, तर त्याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. ओके, बेसिकली आता आपण इथे जाऊया. पहिले मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे प्राईस ॲक्शनमध्ये. हे बघा, आपल्याला एका इंडिकेटरचं काम चालू आहे गाईज. तर ते इंडिकेटर लवकरच तयार होईल. एक साधारण 2 आठवडे लागतील असं मला वाटतं आहे. ओके, तुम्ही जर बघितलं खूप चांगले सिग्नल्स दिले बघा. इथं बाय दिलेलं आहे, तर कंटिन्यू बाईंगमध्ये गेला. इथं सेल दिलं आहे बघा, इथून कंटिन्यू सेल दिलं आहे. तर चालेल बघा, इथं बाय दिला होता. ओके, तर मी ते आता काही थोडेसे स्मॉल फॉल सिग्नल किंवा खूप छोटेवाले मोमेंटमवाले आहेत, तर ह्याच्यावरती माझं काम चालू आहे, जेणेकरून आपला फुल प्रूफ फायनल एक जे इंडिकेटर आहे, तर ते इंडिकेटर चालू होईल. मी ह्याचं कोडिंग करतो आहे सध्या, आणि हे कोडिंग झाल्यानंतर आपण त्याला पब्लिश करणार आहोत. बघूया की कसा रिस्पॉन्स भेटतो आहे. जर तुम्ही भरभरून कमेंट्स केल्या आणि जर आपल्या शार्क एक्सचेंजच्या जे काही लिंक आहे, तर त्याच्या थ्रू जर तुम्ही अकाउंट ओपन केलं, तर आपल्याला भरपूर गोष्टी आता फ्युचरमध्ये प्लॅन करायच्या आहेत. एक कम्युनिटी बनवायची आहे. त्या कम्युनिटीमध्ये आपण डेली नाही पण वीकली ॲटलिस्ट 3दा, म्हणजे अल्टरनेट डेजमध्ये आपण ऑनलाईन लिमिटेड लोकांसाठी आपण ऑनलाईन लर्निंग क्लासेस घेत जाऊ. ते टोटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. फक्त अकाउंट ओपन जे आपल्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करतील आणि ॲक्टिव्हली ट्रेड करत असतील अशा लोकांसाठी. कारण की तुम्ही ट्रेडिंग करणार आहात म्हणजे अकाउंट ओपन करणारच आहात, परंतु आमच्या अंडर अकाउंट ओपन केलं, माझ्या अंडर अकाउंट ओपन केलं, तर त्याचा मला फायदा काय होतो की मला तुमच्या ट्रेडिंगचं जी काही फीज असते, तर त्याच्या एक 10% 15% कमिशन मला भेटतं. आणि तुम्हाला काय फायदा असतो, तर तुम्हाला हा फायदा आहे की 10% ट्रेडिंगची जी फीज आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट भेटतो. दुसरी गोष्ट, एक चॅलेंज चालू आहे. जर तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये जर मंथ एंडला जर क्लोज करत असाल, तर तुम्हाला पूर्ण ट्रेडिंग फीज हे शार्क एक्सचेंज पूर्ण तुमच्या ह्याला वॉलेटमध्ये जमा करतं. जे तुमचं विड्रॉवेल असतं, तुम्ही ते बँकेत काढून घेऊ शकता. ओके, तर मी तुम्हाला हे सांगेल आता माझ्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये शायद ते माझी ती ट्रेडिंग फीज पण रिफंड होईल माझी, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं विड्रॉल काय कसं घेतात काय सगळं मी तुम्हाला ते सांगेल. परंतु आणि ह्याच्यावरती पण आपलं काम चालू आहे सध्या. तर आज हेच मला शेअर करायचं होतं. म्हणजे जर तुम्ही प्राईस ॲक्शन जर बघितलं, तर प्राईस ॲक्शनमध्ये तुम्ही जर बघितलं की हे बघा, कंटिन्यू आपलं सेल सिग्नल दिल्यानंतर बघा किती कंटिन्यू मार्केट तुम्हाला पडताना दिसते, कारण की खूप मोठं मोमेंटम सध्या मार्केटमध्ये येत आहे. ओके, आता तुम्ही जर बघताल की गिफ्ट निफ्टी, तर एक मिनिट, गिफ्ट निफ्टीचं एक ॲनालिसिस करूया आपण. वीकली चार्टमध्ये गिफ्ट निफ्टीचं काय आहे, एक सेकंड मी ह्याला बंद करतो जरा. ओके, आणि प्युअर प्राईस ॲक्शनवरती आपण ॲनालिसिस करूया. तर निफ्टीने काय केलं, इथे डबल टॉपसारखं एक हे केलेलं आहे. ओके, डबल टॉपसारखं बनवलेलं आहे. आता बघूया, मिनिमम मला तरी अजून इथपर्यंत मोमेंटम वाटते आहे 24,600, म्हणजे अजून 1,001 पॉईंटचे मोमेंटम खाली निफ्टी येऊ शकतो, आणि मग इथून तो सपोर्ट घेऊन वर जाऊ शकतो. पण इथून जर त्यांनी खाली घेऊन ब्रेकडाऊन जर झाला, तर मग तुम्हाला ह्या झोनमध्ये पुन्हा निफ्टी बघायला मिळेल इनकमिंग डेज. ओके, तर आता सध्या ह्यामध्ये ट्रेड करतो आहे, तर ह्याला जाऊ द्या. एक डिसेंट इथून जर हा पटकन इथे झाला आणि इथून तो हे जाऊन ब्रेकआउट झाला, तर मोठी मोमेंटम येईल. परंतु जर इथेच हा टाईमपास करत राहिला, तर कदाचित हा खाली ब्रेकडाऊन होऊ शकतो. ओके, तर हे निफ्टीचं ॲनालिसिस आहे. गिफ्ट निफ्टी आहे, सिंगापूर मार्केटमध्ये ट्रेड होतो हा. जर तुम्हाला BTC, एक मिनिट, BTCचं ॲनालिसिस आपण करूया. BTCमध्ये काय चाललं आहे, तर BTC डेली चार्ट. कालची कॅन्डल जी होती, खूप चांगली कॅन्डल क्लोज झाली होती, त्याच्यामुळं आजची कॅन्डलमध्ये पण मोमेंटम भेटलं, परंतु ते रिव्हर्सल होताना दिसत आहे. तुम्ही जर बघितलं आता, हे बघा,
82 81 900 म्हणजे 82वरून 84 200 2000 पॉईंटची मोमेंटम आत्ता इतकं फास्ट बिटकॉईनमध्ये तुम्हाला आलेली आहे बघा. खूप फास्ट मोमेंटम इथे ह्याच्यामध्ये भेटलेली आहे बघा. जबरदस्त मोमेंटम भेटतो आहे गाईज. ऑल राईट. तर मित्रांनो, एवढीच विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, प्रेम करा. घराघरात पोहोचवण्यासाठी, महाराष्ट्रातील सर्वांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी आणि जे फायनान्शियल एज्युकेशन आपण प्रोव्हाइड करतो आहे तर ते पोहोचवण्यासाठी मदत करा. जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण जे काही शिकतो आहोत किंवा जे काही करतो आहोत त्याच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. तुम्ही इमॅजिन नाही केलं असणार आहे एवढ्यापेक्षा जास्त पोटेन्शियल तुम्हाला ट्रेडिंगमध्ये किंवा मार्केटमध्ये आहे. परंतु त्याच्यामधून आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एक सिस्टम कशी असावी, रिस्क टू रिवॉर्ड रेशो, मनी मॅनेजमेंट, हे सगळे मोठे मोठे शब्द किंवा मोठे मोठे टर्मिनॉलॉजीज तुम्ही ऐकलेले असतील. परंतु अगदी सोप्या पद्धतीने त्याला आपण कागदावरती कसं उतरू शकतो आणि त्याच्यानुसार सिम्पल वेनी जितकं जास्त कॉम्प्लिकेटेड तुमची सिस्टम असेल तितकी जास्त तुम्हाला फॉल्स सिग्नल्स भेटतील. आणि जितकं तुमचं सिस्टम सोपी असेल तेवढे जास्त सिग्नल्स तुम्हाला भेटतील आणि परफेक्ट सिग्नल तुम्हाला भेटतील. आणि जेणेकरून तुम्ही तुमचे ट्रेडिंग एकदम आरामशीर पद्धतीने करू शकता. ओके, तर हे आहे गाईज तुम्हाला प्रॉफिट आणि हे जे काय आहे शार्क एक्सचेंजचे तर ते मी शेअर करेल. आणि तुम्हाला अकाउंट ओपनिंगची जे लिंक आहे तर ती लिंकही मी इथे रेफरन्समध्ये जर तुम्ही बघितलं, एक मिनिट, मी इथून जावं लागेल मला. माझी ही लिंक आहे हो का, ही लिंक मी तुम्हाला ग्रुप चॅटमध्ये देईल. ही कस्टमाइज लिंक आहे. ह्या लिंकने ओपन केलं तर तुम्हाला फीजमध्ये 10% बघा इथे दिसते बघा, फीजमध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हाला ते चॅलेंज सांगितलं मी की ह्या चॅलेंजमध्ये जर तुमचं लेट्सचे आता तुम्ही अकाउंट ओपन करणार तर 1 फेब्रुवारी ते पुढचं 30-28 फेब्रुवारीपर्यंत जे काही तुम्ही जर प्रॉफिटमध्ये क्लोज करत असाल तर पूर्ण ट्रेडिंग फी तुम्हाला ते देणार आहेत. तर त्यासाठी लिमिटेड पिरियडसाठी हे कॅम्पेन आहे. तुम्ही पटकन लिंक थ्रू अकाउंट ओपन करा जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा घेता येईल. आणि क्रिप्टो आणि आता जे काही खूप मोमेंटममध्ये सगळं मुवमेंट व्हॉलॅटिलिटी आहे तर त्याचा तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. आय थिंक ओके, ऑल राईट. लेट्स गो गाईज, लेट्स गो. द टार्गेट आहे तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आपण जानेवारी मंथचं जे स्ट्रॅटेजी होती स्टॅट्स, तर ते स्टॅट्स मला इथे आता अपडेट करायचे आहेत. तुम्हाला बघायला मिळेल हे बघा, हे माझे की काय काय मी ट्रेड्स घेतले काय काय नाही. हे शीट माझं अपडेट बाकी आहे. ओके, तर हे शीट अपडेट होईल. आपलं रिस्क काय आहे, रिस्क टू रिवॉर्ड सिस्टम काय आहे, हे सगळं आपण मेन्शन करतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला थोडंसं जे काय तुम्ही चुका करतायत ते तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून त्या चुका तुमच्या अवॉइड करता येतील. थोडंसं जर्नलिंग करा. आणि ट्रेडिंग हा फक्त एंट्री एक्झिटचा गेम नाही आहे मित्रांनो. हा मेंटल गेम आहे. मेंटल गेममध्ये तुम्हाला कोणताही तुम्ही बिझनेस चालू करता तर बिझनेस चालू करताना त्या बिझनेसमध्ये लागणारे कॅपिटल, तुम्ही किती रिस्क घेताय, किती अलोकेशन कसं करतायत, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅटर करतात किंवा विचार करतात. तर तसंच सेम ट्रेडिंगमध्येही विचार करताना किंवा ट्रेडिंग करताना खाली पडले म्हणून घेतलं आहे किंवा कोणीतरी म्हणतं आहे म्हणून घेतलं आहे असं जर करत असाल तर तुम्ही टोटल गॅमलिंग करत आहात. कोणाचाही व्हिडिओ बघायची गरज नाही. फक्त आणि फक्त तुम्ही एक सिस्टम बनवा. आणि जर तुम्हाला सिस्टम बनवता येत नसेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही कोणालाही एकाला फॉलो करू शकतात. आता आपण जे सिस्टम फॉलो करतो आहे किंवा बघतो आहे तर ते तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये मी शिकवेल. फक्त एकच अट आहे की आपण ते खूप लिमिटेड नंबर ऑफ पीपलमध्ये जे आपले अकाउंट ओपन करतील तर त्यांच्यासाठी आपण ते ठेवणार आहोत. कारण की काय होतं, फ्री एज्युकेशन आहे ना तर त्याचा लोकांना व्हॅल्यू वाटत नाही. तर त्याच्यामुळे आपण ते फ्रीज देणार आहे. फक्त एक
ज्याला आपण म्हणतो फुल ना फुलाची पाकळी, की तुम्ही काय करताय, कारण की मी तुमच्यासाठी हात पुढे करतो आहे, परंतु तुम्ही हातात हात घ्यायला तयार आहात का? तर त्यासाठी तुम्हालाही अकाउंट ओपन करावं लागेल. जर तुम्ही अकाउंट ओपन केलं 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी तुम्हाला पूर्णपणे जी काही सिस्टम आहे, जी प्राईस ॲक्शन चे कॉन्सेप्ट्स आहेत, जे आपण एकदम सिम्पल कॉन्सेप्ट्स, जास्त कॉम्प्लिकेशनमध्ये जायचं नाही, कारण की आपल्याला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकायचं आहे. थेरॉटिकल रट्टा मारून काय कोणते किती पॅटर्न्सचे चार्ट असतात, काय असतात, हे सगळं थेरॉटिकल रट्टा मारण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला व्हिज्युअली त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत आणि ते दिसल्या की तुम्हाला ट्रेड घेता आला पाहिजे. ओके, तर आय होप तुम्हाला आज काहीतरी लर्निंग भेटलं असेल. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि लवकरच लाईव्हमध्ये भेटूया. फेब्रुवारीचा प्लॅन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला. पहिले आपण 50,000वर होतो, आता थोडेसे कॅपिटल एक 20,000ने वाढवणार आहे आणि कदाचित 20,000पर्यंत आपण एक फ्युचरच्या वॉलेटमध्ये आपण ठेवणार आहेत. म्हणजे 10+10 असे 2 पद्धतीने आपण ते एका ट्रेडमध्ये लावू शकतो. ओके, आणि सी यू ॲट द टॉप. सी यू गाईज. जय हिंद, जय भारत.